डीजे सुमित डीजे सुमित। तर जय भीम भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊ यूट्यूब चॅनलवरती। तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कोठे स्किप करू नका, कारण व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे। तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल। पासवर्ड मिळाल्यानंतर मटेरियल एक्सट्रॅक्ट करायचं आहे। जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या टेलिग्रामवरती जायचे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव सर्च करून घ्यायचं आहे, सुनील मस्के 358। चॅनल ओपन करून घ्यायचे आणि जॉईन व्हायचे। तिथून मटेरियल डाउनलोड करून घ्या। मटेरियल डाउनलोड केल्यानंतर एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। आणि भावांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपला व्हिडिओ हाईप करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्हाला काय करायचे आणि मटेरियलचा पासवर्ड तुम्ही भावांनो कमेंटमध्ये विचारू नका। जर तुम्हाला खरंच मटेरियलचा पासवर्ड पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे, इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायचे, तरच भावनो तुम्हाला पासवर्ड दिला जाईल। तर तुम्ही या दोन्हीला फॉलो केले असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तिथे तुम्हाला भावनो पासवर्ड दिलाच जाईल। ते हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तुम्हाला सांगितलेलं समजून जाईल। मटेरियलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। आणि भावनो, हा व्हिडिओ याच्यासाठी बघा की तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून कसे जाईल। कॅपकट अलाइट मोशन हे ॲप्लिकेशन कसे यूज करता येईल याच्यासाठी भावनो हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर तुम्हाला इथं काय करायचे, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजून जाईल की हा स्टेटस तयार कसा करायचा आहे। तर आपल्याला 14 ऑक्टोबर या दिनानिमित्त स्टेटस तयार करून घ्यायचा आहे। तर भावनो, मटेरियल व्यवस्थित सर्व दिलेले, मटेरियल कसे व्यवस्थित ऍड करायचे ते सुद्धा बघून घ्यायचं आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर भावनो, चल आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्याच्या अगोदर तुम्हाला इथं काय करायचे, तुम्हाला इथे एक VPN ऍड करून घ्यायचं। VPN भावनो तुमच्याकडे नसेल तर प्ले स्टोर वरती मिळून जाईल। तर टर्बो VPN हे डाउनलोड करू शकता किंवा प्रोटॉन VPN कुठलेही तुम्ही भावनो VPN डाउनलोड करून घ्यायचे। तर हे VPN डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचे, पण त्याच्या अगोदर नेट ऑन करून घ्यायचे। नेट ऑन केल्यानंतर भावनो हे कनेक्ट करून घ्यायचे। कनेक्ट केल्यानंतर आता इथं तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नाहीतर तुम्ही आपलं सरळ गुगलला जायचे, कॅपकट ॲप्लिकेशन डाउनलोड असे सर्च करायचे, तुम्हाला कॅपकट येऊन जाईल। तर भावनो, कॅपकट ॲप्लिकेशन इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर भावनो, हे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर पाहू शकता तुमच्या समोर असं इंटरफेस दिसून जाईल। असं इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे। न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर अल्बम मध्ये जायचे आणि भावनो आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं शोधून घ्यायचे। मटेरियलचे फोल्डर इथं सापडल्यानंतर ते ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर भावनो आपले मटेरियल व्यवस्थित आहे का ते बघून घ्यायचंय। जर मटेरियल नसेल ना तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तिथे तुम्हाला भावनो सर्व मटेरियल प्रोव्हाइड केले जाईल। आणि भावनो, तुम्ही पासवर्ड मला कमेंट बॉक्समध्ये विचारू नका। तर इथं आपले मटेरियलचे फोल्डर ओपन करायचं आहे। मटेरियलचे फोल्डर इथं ओपन केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला एक प्रोजेक्ट दिलेला आहे आणि हे तुम्हाला सर्व फोटो व्यवस्थित दिलेले आहे। इथं ब्लॅक PNG आहे आणि इथं तुम्हाला PNG सुद्धा दिलेली आहे। तर भावनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या प्रोजेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे। प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर ऍड करायचे। ऍड केल्यानंतर सिंपली तो तुम्हाला काय करायचे भावनो, या प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे आणि या प्रोजेक्टला भावनो मी एक सॉन्ग दिलेलं आहे, ते सॉन्ग इथं एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे। साईडला असं व्यवस्थित स्क्रोल करून घ्यायचं आहे। साईडला स्क्रोल केल्यानंतर भावनो तुम्हाला इथं एक्सट्रॅक्ट ऍड दिसून जाईल। तर भावनो, एक्सट्रॅक्ट ऍड वरती क्लिक करून घ्यायचे। एक्सट्रॅक्ट ऍड वरती क्लिक केल्यानंतर भावनो तुम्हाला आता हे प्रोजेक्ट आहे ना ते व्यवस्थित स्प्लिट करून घ्यायचे। तुम्हाला माहितीच आहे भावनो स्प्लिट व्हिडिओ कसा करून घ्यायचा, तर असं व्यवस्थित झूम करून घ्यायचे आणि हे फोटो 1 फोटो 2 व्यवस्थित स्प्लिट करून घ्यायचे। तर याच्यावरती क्लिक करायचे, हे स्प्लिट करून घ्यायचे। तर भावनो, हे सर्व व्यवस्थित फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहेत। तर भावनो, हे सर्व व्यवस्थित व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे। स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला इथं व्यवस्थित फोटो ऍड करून घ्यायचे आहेत। तर या फोटो 1 वरती क्लिक करायचे आणि तुम्हाला रिफ्लेक्स ऑप्शन दिसत असेल साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे। रिफ्लेक्स ऑप्शन वरती यायचंय आणि फोटो मध्ये जायचंय। फोटो भावनो व्यवस्थित असं सिलेक्ट करायचंय। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला क्रॉप वरती यायचंय। क्रॉप वरती आल्यानंतर तुम्हाला हा जो फोटो आहे ना तो तुम्हाला फोटो व्यवस्थित 9.16 असा सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करून घ्यायचंय। ओके केल्यानंतर साईडला स्क्रोल करून घ्यायचंय। ट्रान्सफॉर्मेशन वरती जायचंय। ऍडव्हान्स मध्ये जाऊन झूम वरती जाऊन तुम्हाला व्यवस्थित हे फोटो झूम करून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित झूम केल्यानंतर ओके करायचे। ओके केल्यानंतर भावनो हे सर्व फोटो तुम्हाला ऍड करून घ्यायचे, असे व्यवस्थित ऍड करून घ्या। तर भावनो, मी सुद्धा फोटो ऍड करून घेतो।
तर भावनो हे सर्व फोटो असे व्यवस्थित ऍड केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचे, आता आपल्याला इथं इफेक्ट द्यायचे आहेत. तर आपल्याला इफेक्ट फक्त ॲनिमेशन मधले द्यायचे आहेत, बाकी कुठल्याही फोल्डर मध्ये द्यायचे नाहीत. तर या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे आणि भावनो आपले जे VPN चालू केले त्याच्यामुळे आपले इफेक्ट इथे येऊन जातील. तर व्यवस्थित इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. तर इथं तुम्हाला पहिला इफेक्ट जो आहे तो व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. हा जो भावनो इफेक्ट आहे ना याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं ओके करून घ्यायचे. असे व्यवस्थित ओके करून घ्यायचे. पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि भावनो तुम्हाला जो व्यवस्थित इफेक्ट वाटतील ते इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. झूम करायचे, व्यवस्थित ओके करून घ्यायचे. पुन्हा तिसऱ्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे आणि व्यवस्थित भावनो इफेक्ट अप्लाय करून घ्या. हा रॉक वर्टिकल याच्यावरती सुद्धा क्लिक करा आणि ओके करून घ्या. ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर आता भावनो आपल्याला इथं अजून एक इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. पासवर्ड सुद्धा मिळून जाईल, सांगितलेले तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल. याच्यावरती क्लिक करायचे आणि हा व्यवस्थित कमी करून घ्यायचे आणि ओके करून घ्यायचे. ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे. तुम्ही कॉम्बोवरचे सुद्धा भावनो इफेक्ट अप्लाय करू शकता. कॉम्बोवरती सुद्धा भावनो व्यवस्थित इफेक्ट आहेत. तर आपल्याला इन मधलेच इफेक्ट द्यायचे आहेत. तर भावनो याच्यावरती क्लिक करायचे. हा शेक झूम इफेक्ट आहे, याच्यावरती क्लिक करायचे, हे कमी करून घ्यायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशन मध्ये जायचे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर हा व्यवस्थित भावनो इफेक्ट कुठलाही तुम्ही ऍड करू शकता. याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आपला इफेक्ट जो आहे तो व्यवस्थित अप्लाय होत आहे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर आता या फोटोवरती यायचे, पुन्हा ॲनिमेशन मध्ये जायचे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर व्यवस्थित भावनो ह्या फोटोला इफेक्ट अप्लाय करून घ्या. ह्या इफेक्ट वरती क्लिक करून घ्यायचे. मॅजिक शेक इफेक्ट 3 याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे व्यवस्थित असे वाढवून घ्यायचे आणि ओके करायचे. तर भावनो पुन्हा या फोटोवरती यायचे, इफेक्ट मध्ये जायचे आणि भावनो आपल्याला ते एक व्यवस्थित इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे. व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि इथे एक भावनो तुम्हाला व्यवस्थित इफेक्ट मिळून जाईल, तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावनो तुम्हाला पार्ट या इफेक्ट मध्ये यायचे. हा जो तुम्हाला स्प्लिट फ्लिकर दिसत असेल ना इफेक्ट, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा इफेक्ट व्यवस्थित आपला अप्लाय होऊन जाईल. याच्यावरती ओके करून घ्यायचे. तर भावनो हा इफेक्ट व्यवस्थित अप्लाय केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये जायचे आणि व्यवस्थित भावनो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहे. तर भावनो इफेक्ट जो आहे ते तुम्ही कुठले ठेवू शकता आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. ॲनिमेशन मध्ये आल्यानंतर व्यवस्थित भावनो इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल की हा व्हिडिओ कसा केला आहे. तर तुम्हाला भावनो इफेक्ट कुठले अप्लाय करायचे आहेत ते सुद्धा समजून जाईल आणि तुम्हाला भावनो व्यवस्थित PNG सुद्धा दिलेले आहेत आणि मला ब्लॅक PNG सुद्धा दिलेले आहे. तर ते व्यवस्थित ऍड करून घ्यायचे आहे. तर हे भावनो इफेक्ट आहेत ते व्यवस्थित असे ऍड करून घ्यायचे आहेत. ऍड केल्यानंतर व्यवस्थित आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर व्यवस्थित इफेक्ट तुम्ही सुद्धा असे अप्लाय करून घ्यायचे आहेत. ओके केल्यानंतर भावनो आता तुम्हाला काय करायचे, ब्लॅक PNG ऍड करून घ्यायचे आहे. तर इथं ओव्हरली वरती यायचंय, या ओव्हरली वरती क्लिक करायचे. ऍड ओव्हरली वरती जाऊन तुम्हाला भावनो ब्लॅक PNG दिलेले याचे सिलेक्ट करायचे, ऍड करायचे. ऍड करून तुम्हाला व्यवस्थित अशी झूम करून घ्यायचे आहे. झूम केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत वाढविल्यानंतर ही PNG थोडी खालच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. आणि भावनो तुम्हाला एक मी टेक्स्ट PNG दिले ते ऍड करून घ्यायचे. ओव्हरली वरती जायचे आणि टेक्स्ट PNG सिलेक्ट करायची, ऍड करायची. ऍड केल्यानंतर याची साईज तुम्हाला थोडी ठेवून घ्यायची आणि खालच्या बाजूला सेट करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित सेट केल्यानंतर याची लेंथ सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर भावनो आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. तर इथं तुम्हाला अल्ट्रा HD वरती जायचे, क्वालिटी जी ठेवायची आहे ती ठेवायची आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे. आणि भावनो असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला Instagram ID ला मेसेज करा, तिथे तुमच्या
त्या रील्स वरती असे ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावांनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.